आपला परिचय द्या सर्वात महत्वाचा. नमस्कार. मी नितीन रक्ते, तांदळवाडी, राहणार तांदळवाडी हवेली, जिल्हा बीड. मोबाईल नंबर 9145 16 94 12 आणि तांदळवाडी येथील रहिवासी. बरं, आपण हे वाण किती तारखेला लागवड केली? हे साधारणतः 10 जानेवारीची पेरणी आहे. ओके, तर याच्यात तुम्हाला जेव्हा लागवड करते वेळेस काही म्हणजे जर्मिनेशनचं काही वाटलं का? याची उगवण क्षमता कशा प्रकारे होती? नाही, खूप चांगली. मी जवळपास बऱ्याच दिवसापासून शेती करतो ना, तर इथून पाठीमागं जे बियाणं पेरलं होतं त्याच्यापेक्षा उगवण क्षमतेत मला नक्कीच याच्यामध्ये मी सॅटिस्फाईड झालो. ओके, आता याच्यामध्ये तुम्ही फवारणी किती केल्या आजपर्यंत? फवारणी काही नाही, नॉर्मली पेरणी झाल्यानंतर म्हणजे ज्यावेळेस फुल वगैरे लागतात त्यावेळेस एक म्हटलं म्हणून, नाहीतर काय गरज वाटत नव्हती. एक नॉर्मल फवारणी, साधा फवार आपला कापसाचा औषध आळीसाठी एक मार्केट. बरं, आज म्हणजे कसं इतर शेतकरी तुमच्या शेतात, जसं तुमचं शेत आज जवळच आहे रोडच्या, तर इतर शेतकरी काही म्हणत असतील ना, याच्यावर चर्चा वगैरे करत असतील ना, किंवा आज म्हणजे या कुठल्या कंपनीची वाण आहे किंवा ह्या वाहनाला भरपूर घाटे प्रमाण लागलेले. तर जसं आज बघू शकतो आपण, यशोदा 9 नंबर हे एकदम चांगल्या प्रकारे बघू शकता आपण. याचा विशेष म्हणजे एका याच्यामध्ये एकच दाणा आहे हरभऱ्यामध्ये, म्हणजे घाट्यामध्ये. तर याच्यामध्ये हे बघा, ते परिपक्व झालेलं नाही. तर अशा प्रकारे आपण बघू शकता. आज आपण नितीन भाऊच्या शेतावर आलेलो आहे. तर थोडक्यात नितीन भाऊ कुणच आपण याचं शेतकऱ्यांनी काय यांना प्रतिसाद सांगतायत की यशोदा 9 नंबर हरभरा करायला पाहिजे, आणि केलं तर त्याचं उत्पादन निश्चितच चांगल्या प्रकारे येईल. तर याबद्दल नितीन भाऊ आपण थोडक्यात शेतकऱ्यांना एक परिसंवाद सांगा. तर माझा या हरभऱ्याला घाटे लागेपर्यंत काही असं म्हणजे कोणी विचारत नव्हतं. जनरली सगळ्यांचं हरभरा असतं, पण ज्यावेळेस फुलामध्ये हे आलं रोपट आणि ह्याला घाटे लागायला सुरुवात झाली, त्यावेळेस नक्कीच इथून जाताना प्रत्येक जणांची नजर इथं आल्याशिवाय राहत नाही. म्हणजे थोडक्यात त्यांना असं वाटतं की यार आपलं आणि हे हरभरा सोबतच आहे. पण घाट्याची ही संख्या बघून ते मला जाता येता म्हणजे प्रत्येक वेळेस विचारल्याशिवाय राहत नाहीत. आणि 5 मिनिट वाण आहे. त्यांनी हर एक प्रत्येकाने विचारलं मला की नेमका कुठला आणलाय तुम्ही, कुठल्या जातीचं बियाणं हे. तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही यशोदा 9 नंबर नक्कीच पुढच्या वेळेस ट्राय करा, तुम्हाला सुद्धा हाच रिझल्ट मिळेल. ओके, तर मीही सांगू शकतो की येणाऱ्या आपण रब्बीमध्ये जेव्हा आपल्याला हरभऱ्याची पेरणी करायची असेल, तर यशोदा हायब्रिड सीडचा वाण, जेणे की संकरित वाण आहे 9 नंबर वाण, तर हे आपणही अवश्य येणाऱ्या वर्षी लागवड करावे. जसं नितीन भाऊनीही लागवड करून उत्पादन घेतलंय, तसं आपणही घ्यावे, हीच विनंती. नमस्कार. अधिक माहितीसाठी संपर्क करा 983 983 2931 आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित नवीन माहिती, उत्कृष्ट वाणांचे अपडेट आणि उपयुक्त व्हिडिओ सर्वात आधी मिळतील.